नोटबुक आहे का? लास्ट लेक्चरला काय केलं आपण? अच्छा, समजलं का कंडिशनल स्टेटमेंट? नक्की? कारण ते समजलं तर फॉर लूप समजेल. काय काय कंडिशनल स्टेटमेंट दत्ता? म्हणजे का बरं वापरतो आपण कंडिशनल स्टेटमेंट? हा बघून तर सांग, पण सांग. प्रॉब्लेममध्ये दोन म्हणजे एकापेक्षा जास्त जेव्हा कंडिशन्स असतात अप्लाय करायचे असतात एखाद्या प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्यासाठी, तेव्हा आपण कंडिशनल स्टेटमेंट यूज करतो. ओके, बरोबर आहे का रोहित? तर आज आपण त्याच्याच इंट्रोडक्शन घेतो आज फक्त. उद्या आपण ऑपरेशन्स करू, ठीक आहे? आज आपण त्याचीच एक पुढची गोष्ट म्हणजे लूप्स. इट कम्स अंडर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट इटसेल्फ, ठीक आहे? जर बेसिकवरती क्वेश्चन विचारणार असेल तर डेटा टाईप्स आणि लूप्स, ठीक आहे, अँड फंक्शन्स, ठीक आहे? फंक्शन थोडं मॉडरेटमध्ये येतं, बट बेसिक्समध्ये ना मोस्टली डेटा टाईप्सवरती आणि फिल्टरिंगसाठी कंडिशनल स्टेटमेंटवरती क्वेश्चन विचारतो, या फिर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स, त्यामधलेच आपण बघणार आहोत लूप्स, ठीक आहे? तर लूप किती, तुम्हाला पहिले तर लूपवरनं काय समजतं? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय लूप? It works repeatedly. इट वर्क्स रिपीटेडली. और तुम्ही ऑफलाईन, अरे लूप वरनं काय समजतं? कंटिन्यू एक्झिक्यूट होत राहतो, बरोबर का? ठीक आहे, चलो. तर बरोबर, लूप अशी एक गोष्ट आहे जी लूप, जसं तुम्ही शब्दाने पण तुम्हाला समजत असेल योग्य, ठीक आहे? इट रिपीट्स इट सेल्फ अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन, ठीक आहे? एक लूपमध्ये चालली भाऊ एक गोष्ट, म्हणजे परत 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 तेच होतं आहे. होतं ना असं बऱ्याचशा गोष्टी परत परत, है ना? सो तसंच आपल्याला पायथनमध्ये आपण लूप्स वापरतो ऑटोमेट करायला गोष्टी, ठीक आहे? आता मला सांगा दत्ता, मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे आहेत, कसं करू मी? ते सोडा सगळं, मी जेवढं शिकवलं त्याच्यावरती आन्सर कर, मी एक्स्ट्रा बोलतच नाही. मुझे लूप्स के हिसाब में बतावी मत. मला सिंपल सांगा, जर मला प्रिंट करायचं आहे है ना 1 ते 10, तर तुम्हाला मी शिकवलंय रेंज पण सोडा. हां, इफचं काय संबंध? मला 1 ते 10 प्रिंट करायचं आहे, कसं करणार मी? हां बरोबर, कसं? प्रिंट 1, प्रिंट 2, किती वेळा करावं लागेल? 10 वेळा. वाढतं का? लाईन ऑफ कोड वाढतो का? तेच गोष्ट आपल्या 2 लाईनमध्ये होऊन जाते फॉर लूपने, सिम्पल 2 लाईनने, ठीक आहे? आणि त्यावरती मी तुम्हाला जसं बोललो आपण उद्या ऑपरेशन्स करणार, तर त्याच्याचवरती आपल्याला मल्टिपल ऑपरेशन्स करायचे, म्हणजे कुठे थांबला पाहिजे, ठीक आहे, कुठे त्याने स्किप केलं पाहिजे. म्हणजे असं मला कोड लिहायचा आहे 1 ते 10 प्रिंट कर, पण 3ला स्किप कर किंवा 5ला थांबून जा, ठीक आहे? तर लूप किती प्रकारचे असतात रे? फॉर लूप आणि अजून आहे का कुठला? डू वाईल आहे का? डू वाईल एनीवन ऑनलाईन? किती टाईपचे लूप्स आहे? कुठलं आहे सांगा, आहे का ऑन वाईल लूप आहे का? आहे डू वाईल? हां, पायथन में नाही आहे वो. कशात आहे मग डू वाईल? ठीक आहे, पायथनमध्ये व्हेरी पर्टिक्युलरली 2 लूप्स, फॉर लूप अँड
फाईल लूप. ठीक आहे, पायथन खूप डायनॅमिक आहे. जर तुम्हाला DSA करायचं असेल कोणाला, ठीक आहे, तर सगळे तुम्हाला प्रेफर करतील की C++ आणि जावामध्ये करा. ठीक आहे, कारण त्याचा सिंटॅक्स खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे, DSA माहिती आहे ना, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम. हे तुम्हाला जर तुम्ही कॉलेज लेवलचे प्लेसमेंट्स दिले तर तुम्हाला हे लागतंच. ठीक आहे, DSA अँड UPS कॉन्सेप्ट. ठीक आहे, तर DSA ते विचारतात तुम्हाला कशामध्ये पाहिजे DSA, जावामध्ये, C++ की पायथनमध्ये करा. ठीक आहे, तर मग म्हणजे मी तर कधी C++मध्ये आय हॅव डन अ सर्टिफिकेशन कोर्स, बट C++मध्ये खूप डिफिकल्ट जातं DSA. तेच पायथनमध्ये खूप इझी जातं, कारण की 1-2 लाईन्समध्ये आपला कोड संपून जातो. ठीक आहे, लिटरली 1-2 लाईन्समध्ये. जसं आता मी तुम्हाला प्रिंट 10 लाईन करावं लागलं असतं, करेक्ट. आता आपण ते कितीमध्ये करणार, 2मध्ये. आता फॉर लूपचं थिअरॉटिकल डेफिनेशन काय आहे? अ फॉर लूप इज यूज फॉर इटरेटिंग ऑर लूपिंग ओव्हर सिक्वेन्स. आता सिक्वेन्स म्हणजे काय रे, बोलो. सिक्वेन्स म्हणजे काय? अरे डेटा टाईपमध्ये सिक्वेन्स म्हणजे काय? पायथनमध्ये सिक्वेन्स विचारला तर नेहमी लिस्ट, टपल, स्ट्रिंग, अजून सेट, डिक्शनरी, रेंज केलं आहे आपण. फाईल्स नीट नाही केला म्हणजे तुम्ही. तो टेबल दाखवलं होतं, आठवतं का? सिक्वेन्समध्ये खाली होतं स्ट्रिंग, सीट, करेक्ट. हां. A for loop is used for iterating or looping over sequence, that is lists, tuple, dictionary, string and ranges. Set can be done. For loop have the following syntax. ठीक आहे, काय डेफिनेशन काय सांगते आपल्याला या लिस्ट, टपल, डिक्शनरी, ठीक आहे, स्ट्रिंग, रेंजेस याच्यावरती आपण इटरेट करू शकतो, म्हणजे त्याचे नंबर्स कॅल्क्युलेट, त्याचे नंबर्स घेऊ शकतो. आता त्याचा सिंटॅक्स कसा आहे? ठीक आहे, फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. आता सिक्वेन्स काय झाली, जे आपण स्ट्रिंग वगैरे जे घेतोय. ठीक आहे, लिहा आहे फॉर व्हॅल्यू फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स कोलन आणि इंडेंट देऊन मग खाली स्टेटमेंट. आता इंडेंट म्हणजे काय रे? ती स्पेस. कोलन दिल्यानंतर काय येईल, ती स्पेस येईल. ठीक आहे, जर ऑटोमॅटिक नाही आली तर कशी द्यायची? टॅब. करेक्ट. आणि जर ती स्पेस दिली नाही तर कुठला एरर येईल? इंडेंटेशन एरर. ठीक आहे, आणि जर कोलन दिला नाही आणि स्पेस दिली तर सिंटॅक्स एरर. करेक्ट, गुड गुड. झालं, लिहिलं. आता व्हॅल्यू. ठीक आहे, आता तिथे जे तुम्ही व्हॅल्यू लिहिलं आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही काहीही घेऊ शकता, काही. स्क्रीन नॉट विजिबल. ठीक है, नहीं अभी लिख लो आप, थोड़ा आप भी लिखो ऑनलाइन, नहीं तो ऑनलाइन बस कर रहे हो. मैंने इनको भी स्क्रीन नहीं शेयर की है, सो प्लीज डू राइट. लॅपटॉप्स आहे का? नाही, एकाकडेच आहे. ठीक आहे, नाही नाही याच्यासाठी नाही. ठीक आहे, चलो. तो टॉकिंग अबाउट द सिंटॅक्स. ठीक आहे, तर आता जो व्हॅल्यू आहे तुमच्या त्या सिंटॅक्समधली, तर व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो? काही पण, आय, जे, के. ठीक आहे, काही पण. ठीक आहे, तर कसं लिहिणार जर मला, आणि पुढे मग सिक्वेन्स. फॉर एक्झाम्पल
फॉर आय इन काय येईल इन सिक्वेन्स. आता सिक्वेन्स म्हणजे आपण सगळ्यात पहिले घेऊ लिस्ट. ठीक आहे, त्याआधी आपल्याला लिस्ट डिक्लेअर करावं लागेल ना वरती. ठीक आहे, तर मी एक लिस्ट वरती घेतो. ए इक्वल्स टू लिस्ट कशी घेता रे. ठीक आहे, आता मी घेतलं 55 6 77 87 सॉरी 90 140. हां ठीक आहे, चलो आता सगळ्यात पहिले जर मी मला सांगा, जर मी डायरेक्ट ह्या लिस्टला डायरेक्ट प्रिंट केलं असतं तर, म्हणजे ही लिस्ट आहे ए इक्वल्स एक लिस्ट घेतली, त्याला मी डायरेक्ट प्रिंट ए केलं असतं तर काय आलं असतं. काय चुकलं रे. ओके, डायरेक्ट लिस्ट आली असती. कशी आली असती, आउटपुट कसा आला असता 56 677 एका याच्यामध्ये. ठीक आहे, 1 डायमेन्शनल. जेव्हा हॅरे शिकू तेव्हा कळेल तुम्हाला हे 1D 2D. ठीक आहे, याच्यामध्ये एका लाईनमध्ये आले. करेक्ट. आता मला कसे पाहिजे ते स्क्वेअर ब्रॅकेट नको आहे मला 55 6 77 88 90 140 असं एका खाली एक एका खाली एक एका खाली एक एका आले. समजतंय का दत्ता काय चालू आहे. थोडं व्हिज्युअलाइज करा, थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करा तुम्ही जरा. ठीक आहे, पहिले तर काय केलं आपण, एक लिस्ट घेतली, प्रिंट हे केलं. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, एकानंतर एक मला ते प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, कोणी बाहेर आहे का, त्यांना म्हणा आत बसून घ्या. कुठे होते. हां अच्छा, लेट झालं की पाऊस बघायला गेलं. बर ठीक आहे, रिपीट कर त्यांना काय सांगितलं मी आत्ता जेवढं पण. हो त्यासाठी एक सिंटॅक्स आहे फॉरसाठी. फॉर व्हॅल्यू पहिले तर फॉर लूप काय आहे ते सांग, कशासाठी वापरतो. लूप्स म्हणजे जे कंटिन्युअस जे हे जे आपलं कंडिशन जी दिलेली असेल किंवा एखादा सिंटॅक्स जो दिलेला असेल तो कंटिन्युअस रिपीटेड होत जातो, एक्झिक्यूट होत जातो. एक्झाम्पल काय दिलं होतं मी त्याच्यासाठी. हां सांग रोहित, त्यांना सांग सगळं. मग लूप्स म्हणजे काय, म्हणजे कंटिन्युअसली जे रिपीटेड होतं ना त्यामध्ये लूप्सचे 2 टाईप आहेत, फॉर लूप आणि व्हाईल लूप. त्यामध्ये फॉर चालू आहे. फॉर लूपमध्ये काय आहे, सिंटॅक्स आहे फॉर व्हॅल्यू म्हणजे कोणते व्हॅल्यू म्हणजे आय जे के एलिमेंट कोणते पण इन आणि सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय असतं, लिस्ट टपल स्ट्रिंग आपण टाकतो ना काही सेट्स ते त्यामध्ये येतं. तेवढं काय आणि त्याच्या खाली तुला नाही ते सिंटॅक्स झाला, त्यातून इंडेंटेशन द्यायचं म्हणजे स्पेस द्यायचं आणि स्टेटमेंट. ठीक आहे, फॉर लूप मला सांग, प्रिंट मला 1 ते 10 प्रिंट करायचं आहे, कसं करणार विधान. सगळं सोड, मला फक्त प्रिंट ते 10 सिम्पल प्रिंट करायचं आहे, कसं करणार. फक्त तोंडानेच सांगतो मी, प्रिंट मला 1 2 3 4 5 6 7 असं 10 प्रिंट करायचं, कसं करणार. अरे सिम्पल, प्रिंट 1 प्रिंट 2 प्रिंट 3 असंच करणार ना. ते किती वेळा करावं लागेल मला, 10 वेळा. तर विथ हेल्प ऑफ फॉर लूप आपण हे 2 लाईनमध्ये करू. लूप काय आहे, लूप तुम्हाला इफ सेल्फ एक्सप्लेनेटरी टर्म आहे. ठीक आहे, इटरेट ओव्हर अ पर्टिक्युलर पाथ. एका पाथवरती नाही का, एका पर्टिक्युलर पाथवरती परत 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 होत राहतो. ठीक आहे, असे बरेच मूवीज आहे. ठीक आहे, लूपमध्ये चालतात अशा. हां, एक टाईम स्टोरी म्हणून पण एक आहे. ठीक आहे, इंटरस्टेलर बघितलं असेल, त्याच्यामध्ये पण हा कन्सेप्ट आहे लूपचा. एक छोटासा एक्सप्लेन करतो तो. आणि सेम ॲव्हेंजर्स एंड गेममध्ये जर आपण थोडं जरी चुकलो तर आपण एका लूपमध्ये मल्टिवर्स ऑफ मॅडनेसमध्ये येतो स्पायडरमॅनचा. तो सांगतो की थोडं जरी चुकलं तर ते लूपमध्ये अडकून जातील, म्हणजे परत 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 तेच होईल.
म्हणजे त्या मॉन्स्टर्सला आपण परत मारू ते परत येतील, परत मारू परत येतील. सो वी नीड टू गिव्ह अ ब्रेक टू देम कुठेतरी. तर त्यांना त्या युनिवर्सच्या बाहेर येऊन या युनिवर्समध्ये येऊन त्यांना मारावं लागेल. मग असं तसंच लूप पण तसंच आहे. ठीक आहे, परत परत एक गोष्ट होत राहील. आता तर आपल्याला त्याच्यावरती ऑपरेशन्स करायचे, आपण उद्या करू. कुठे थांबवायचं आहे, सपोज मला 3ला थांबवायचं आहे, 4ला स्किप करायचं आहे, त्याला प्रिंट नाही करायचं. मग तुम्ही आपण साध्या वेमध्ये कसं केलं असतं, प्रिंट 1 प्रिंट 2, 4 नसता केला डायरेक्ट 5 केला असतं. ते विथ द हेल्प ऑफ लूप्स आपण खूप इझिली करू. त्याच्यावरचे ऑपरेशन्स आहेत. ठीक आहे, आपण टेबल पण प्रिंट करू. कसा 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. करेक्ट असं. तर आपण सिंटॅक्स बघितलं. सिंटॅक्स काय होता, फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. ठीक आहे, तर ते जे व्हॅल्यू आहे ते आपण काय पण नोटबुक घे, ते जे व्हॅल्यू आहे ते आपण काही पण घेऊ शकतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले एक लिस्ट कशी डिक्लेअर करतो आपण, मला सांगा. लिस्ट इज अ सिक्वेन्स आहे का? ठीक आहे, मग ती आपण घेऊ शकतो का याच्यामध्ये? करेक्ट. पहिले लिस्ट कशी डिक्लेअर करतो आपण, सिम्पल स्क्वेअर ब्रॅकेट घेऊन. ठीक आहे, प्रिंट आहे. आता हीच मला कसे, आता मी एक लिस्ट घेतली 55, 6, 77, 88, 90 and 140. करेक्ट. आता जर मी याला प्रिंट केलं तर ती येईल कशी रे, 55, 6, 77, 88, 90, 140 एका लाईनमध्ये आउटपुट येईल. आता मला असं पाहिजे 55, 6, 77, 88, 90, 140. ठीक आहे, समजलं? तेच करत होतो आम्ही. सगळ्यात पहिले तर काय करणार, ही लिस्ट घेणार. बरं, ठीक आहे, त्याला जर प्रिंट करायचं आहे तर करा, नाही करायचं काही प्रॉब्लेम. ठीक. मग आपल्या याचा सिंटॅक्स काय, फॉर आय इन कशामध्ये पण, आता लिस्ट. लिस्ट कशामध्ये स्टोअर केली आपण, कुठल्या व्हेरिएबलमध्ये, ए. मग काय लिहिणार तिथे, लिहा तुम्ही, एक लिहून घ्या, घरी जाऊन प्रॅक्टिस करा. लिहिलं, काही पण लिस्ट घ्या रे, काही पण घ्या. हां, फॉर हां आय, ॲक्च्युली काही पण घेऊ शकता, बट पायथनच्या टर्म्समध्ये लाईक ते बुक ऑफ पायथन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आयच घेतलं आहे व्हेरी पर्टिक्युलर, म्हणून मग आय. असं काही त्याला काही हे नाही. लिस्ट काही पण घे, अरे काही पण घे. त्यानंतर सिम्पल फॉर आय इन ए. त्यानंतर काय येईल, वरचं सिंटॅक्स बघा लगेच, कोलन. आणि त्यानंतर खाली प्रिंट स्टेटमेंट. म्हणजे प्रिंट काय करणार, आता ए प्रिंट करणार की आय प्रिंट करणार आहे, आय. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो. आता हा आय काय करतो, इटरेट होतो. ठीक आहे, इट इज अ इटरेबल ऑब्जेक्ट, इटरेबल एंटिटी. ठीक आहे, इटरेट होतो हा कशावरती, ते जे तुम्ही एलिमेंट्स घेतले ना तुमच्या लिस्टवरचे, ठीक आहे, जे पण तुम्ही घेतलेत 55, 6, 77, 88, 90, याच्यावरती एक 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 करत जातो. तसं त्याला एक 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 प्रिंट करतो. ठीक आहे, याचं आउटपुट जर तुम्ही बघितलं तर काय येईल, एका लाईनमध्ये येईल. ठीक आहे, समजलं का? सिम्पल. ते तुमचं होमवर्क काय आता याच्यावरती, हे तुम्ही वेगळ्या वेगळ्या सिक्वेन्सेसवरती करून बघायचं. ठीक आहे, उघडा त्यांना म्हणा, उघडा त्यांना म्हणा, येऊन बसा म्हणा. बाहेर नका बोलतोय. ठीक आहे, तसंच जसं आयचं आहे, ठीक आहे, तसंच एक स्ट्रिंगमध्ये अजून एक डेटा टाईप आहे. म्हणजे असं समजा स्ट्रिंगमध्येच एक अजून डिटेल्ड डेटा टाईप आहे, त्याला कॅर म्हणून म्हणतो आपण, लिहून ठेवा कुठेतरी. ठीक आहे, CHAR, कॅर. ठीक आहे, तो काय, त्या स्ट्रिंगचे पर्टिक्युलर अल्फाबेट्स ABCDEFG असे. ठीक आहे, आता मला घ्यायचं आहे की मला रोहित हे नाव आहे. ठीक आहे, मला असं प्रिंट करायचं आहे, ROHIT. आता तुम्ही सांगा. परत सिंटॅक्स चुकलं, कन्सेप्ट चुकली. रोहित काय, स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग काय, सिक्वेन्स आहे. कोट्स मध्ये घ्यावं लागणार. काय
सिक्वेन्स आहे इक्वल्स टू बरोबर. डबल कोट्स रोहित. ठीक आहे, सिक्वेन्समध्ये घ्यावं लागेल. मग चालेल ना, कशाला लिस्टमध्ये घ्यायची गरज आहे रोहितला? स्ट्रिंग पण चालेल ना. कसं लिहिणार मग आता त्याला? ए इक्वल, चलो नेम इक्वल्स टू काय घेतलं? रोहित. ठीक आहे, आता कसं लिहिणार? डबल कोट्समध्ये लिहिणार. ठीक आहे, आता मग पुढे काय येणार सिंटॅक्स? फॉर काय? आय Char इन, हां ठीक आहे, जे पण आहे नेम, नेम घेतले ना आपण, कोलन प्रिंट काय करणार? आय. करेक्ट, आला आन्सर. रोहित आलं का की ROHIT. तुम्ही ते स्ट्रिंगमध्ये डायरेक्ट रोहित डबल लिहित होता का? सरळ आपण जशी स्ट्रिंग लिहितो, तुझं नाव जसं सरळ लिहितो तसं लिहिलं, फक्त डबल कोट्स. बस, सिंपल. ठीक आहे, आता ह्याच एक्झाम्पलमध्ये एक लक्ष द्या, या एक्झाम्पलमध्ये आयच्या ऐवजी आपण कॅर पण वापरू शकतो. ठीक आहे, बुक ऑफ पायथन ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये इट इज सेड यू कॅन यूज कॅर. मी तुम्हाला हे वर्ड्स का सांगतो माहिती आहे का एक्स्ट्रा? कारण की मग इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कसं जरी विचारलं ना तर कन्फ्यूज नको व्हायला तुम्ही काय. कारण की लास्ट तुम्ही मी ती लास्टला लेक्चर अपलोड करणार आहे ते या बॅचचं 9:30च्या. त्याच्यामध्ये नुकतंच काय मुलांनी इंटरव्ह्यू दिले तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला होता. तर तुम्हाला असं वाटत असेल की असं खूप टेक्निकल टर्म्स आहेत जे सिम्पल, व्हॉट इज फॉर लूप असे पण क्वेश्चन्स सिम्पल विचार. लूपवरती सगळ्यात जास्त, मी वाईल लूप शिकवल्यावर सांगेल तुम्हाला की सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॉर लूप अँड वाईल लूप अँड लाईक गिव्ह इट्स ॲप्लिकेशन, वेन टू यूज फॉर लूप अँड वेन टू यूज वाईल लूप. लूप्सवरती जर विचारायचं म्हटलं सांगा, एक्झाम्पल देऊन सांगा. हा म्हणजे करू. कुठे करून पण नाही, एक्झाम्पल देऊन सांग की कुठे काय वापरायचं. सिनेरिओ बेस्ड आन्सर पण दिलं तरी चालेल, नाही काय तर कुठे वापरा त्याच्यामध्येच आन्सर येऊन जातं. हा क्वेश्चन विचारतातच विचारतात. ठीक आहे, समजलं. आता याच्यामध्येच मला सांगा, मी असं करू शकतो का विदाऊट पहिले डिक्लेअर करता फॉर आय इन हे काय वेदांत, इन वेदांत. आता एवढं लक्षात ठेवा, मी वेदांत म्हटलं तर मी ते डबल स्ट्रिंगमध्ये लिहिणार. ठीक आहे, वेदांत सेमीकोलन प्रिंट आय. ठीक आहे, याचा आउटपुट येईल का रे? काय वाटतं? हां, हो की नाही? येईल. ठीक आहे, सिंटॅक्स कुठे बदलतोय का? नाही. फक्त काय करतोय आपण, डायरेक्ट तिथे त्या व्हेरिएबल लिहिण्याच्या ऐवजी आपण डायरेक्ट ती जे डेटा स्टोर्ड होतो, व्हॅल्यू नका म्हणू, व्हॅल्यू काय येते ते आय वगैरेचे आहे ती व्हॅल्यू येते. जो डायरेक्ट डेटा स्टोर्ड आहे आपण तो लिहिला. समजतंय? काय डिफिकल्टी? ठीक आहे, तर काय काय शिकलो आपण? आय, कॅर. ठीक आहे, अजून लेटमेशी. ठीक आहे, तर तुमचा होमवर्क काय? टपल. आता टपलवरती करू मग. चलो एक 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 टपल घेतलं. कसं लिहितं रे टपल? टपलचे ॲट्रिब्यूट्स काय, प्रॉपर्टीज काय टपलचे? इम्युटेबल असतो. हां, टपलसाठी लिहून दाखवा बरं. तसं सेम आउटपुट ठीक आहे, होमवर्क काय?
सेट अँड डिक्शनरीसाठी लिहिणार. आता आपला क्वेश्चन येतो तो की 1 to 10 कसं प्रिंट करायचं. सांग. आ कसं करणार. जर 1 in 10 घेतलं तर तू इटरेट कशावरती होईल रे. जर मी 1 in 10 घेतलं तर तू इटरेट कशावरती होईल. बोलो. मला 1 to 10 प्रिंट करायचं आहे. एक सिक्वेन्स विसरताय तुम्ही. रेंज काय करतं. हां काय ब्रॅकेटमध्ये 1, चुकीचा आन्सर आहे. तरी चुकलं. नीट व्हिडिओ बघितली नाही. कसं येणार 1 to 10 प्रिंट करण्यासाठी सांगा. तुम्ही सांगा. फॉर I in range ब्रॅकेटमध्ये 1 कॉमा 10 ब्रॅकेट कंप्लीट. हां ठीक आहे. चलो लिहितो मी. फॉर आय इन रेंज. ठीक आहे. पहिले तर ऑनलाईन बघून घ्या रेंज फंक्शन काय करतो. रेंज ठीक आहे. हे देतं. आता आपल्याला याच्यावरती इटरेट करायचं आहे. फॉर आय इन रेंज 1 to 10 प्रिंट आय. हां कोलन देऊन प्रिंट आय. नाही आलं. आउटपुट आले पण 10 पर्यंत नाही प्रिंट झालं. कुठपर्यंत घ्यायचं. 10च्या जागेवर 11 घ्यायचं. काय झालं याच्याने. ठीक आहे. जे पण आपण रेंज मध्ये टाकतोय ना, जे पण लास्ट, ठीक आहे, तो नंबर येत. सगळे कन्फ्यूज होता. ठीक आहे. त्याला नेहमी एक फॉर्म्युला मी कसं म्हणतो. ठीक आहे. तुम्ही बुक्समध्ये पण वाचाल तर n-1 दिलेलं असतं तिथे. म्हणजे तो जो n दिलाय ना त्याचं नेहमी -1 करायचा, तो खाली येतो. म्हणजे 11 n आहे, n-1 11 - 1 10, तर लास्ट एंटिटी तुमची 10 येईल. दे समजलं का. कसं येईल 10. ठीक आहे. तर अजून एक होमवर्क आहे. याच्यामध्येच मला प्रिंट करायचं आहे 0 to 4. मला इवन नंबर्स प्रिंट करायचं आहे याच्यामध्ये. त्याला पण 2 गोष्टी आहे. इवन नंबर्स प्रिंट करायचे. स्लायसिंग यूज करावं लागेल सर. स्लायसिंग ठीक आहे. नाही शिकवलं मी. अजून एक आहे. कंडिशन स्टेटमेंट वापरून करू शकतो का आपण. ठीक आहे. उद्या आपण याच्यावरचेच ऑपरेशन बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला याच्या आतमध्ये इफ एल्स स्टेटमेंट यूज करायची. कंडिशन टाकायची. ठीक आहे. याच्यामध्ये आपण एफ स्ट्रिंग पण यूज करणार. ठीक आहे. सिम्पल आहे फॉर लूप. सगळ्यात जास्त शिकवायला मला हीच मजा येते फॉर लूप. वाईल लूप थोडं ट्रिकी आहे, बट एवढं काही त्याचं ॲज सच सिग्निफिकन्स काइंड ऑफ थिंग नाही आहे. ठीक आहे. ॲस्ट्रिक्स वगैरेवरती विचारतात आणि एक इन्फानाईट लूपची एक कन्सेप्ट आहे वाईल लूपमध्ये, ती शिकावं लागेल. बस विचारतात कंडिशन फॉर इन्फानाईट लूप. सिम्पल एक स्टेप दिली नाही तर इन्फानाईट लूप येतो. त्याला इन्क्रीमेंट स्टेप असं म्हणतात. तर उतना पढ़ लिया तो हो गया बस.
इट्स मोर दॅन इनफ. ठीक आहे, तर एक काम करा, एक फोन घ्या, पटकन अटेंडन्स घ्या आणि मग आपण उद्या ऑपरेशन्स अँड परवा वाईल लूप. निदान प्रॅक्टिस चालली आहे ना. सॅटर्डे संडे आल्यावर सगळे विसरून जातात, ब्लँक फेसेस असतात मोस्टली सगळ्यांचे. कशाने? प्रॉब्लेम स्टेटमेंट समजला का नक्की त्याच्यात घोळ काय होतं? हां, बिटवीन यूज करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, सिम्पल मायनस जेवढा जो तुम्ही युनिट घेतला तो मायनस करायचा फक्त. हां, मग अँड ऑपरेटर मी तुम्हाला बोललो होतो, लॉजिकल ऑपरेटरनी ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जो त्यांना समजली होती बरोबर, की मला एक सांगा, 500 पर्यंत आहे युनिट, ठीक आहे, किती सॉरी 500च होतं ना, आय डोंट रिमेंबर, ठीक आहे, तिथपर्यंत 5 रुपये प्रमाणे लागलं पाहिजे आणि त्याच्यावरती जर गेलं तर 10 रुपये प्रमाणे लागलं पाहिजे. मॅथ्सचं लॉजिक आहे फक्त, काहीच नाही. मग आता समजलंच नसेल तुम्ही, एक सिम्पल लॉजिक आहे. काय होतं की जर 500 पर्यंत युनिट, काय 500 पर्यंत होतं ना युनिट, जर 500 पर्यंत युनिट गेले तर 5 रुपये पर युनिट लागेल, जर त्याच्यावरती गेले तर 10 रुपये पर. ठीक आहे, जर माझं आलंय 650 रुपये, 650 युनिट आलंय, तर पहिल्या 500 रुपये किती 650 युनिट आलं तर किती लागणार रे? 10 रुपये प्रमाणे लागेल ना. पण मग पहिल्या 500 युनिट्सला तर 5 रुपये प्रमाणे लागेल ना. त्याच्यावरती किती उरले, अजून 150 उरले ना, त्याला किती रुपये प्रमाणे लागलं पाहिजे. मग कसं करणार कॅल्क्युलेट? पहिल्या 500ला 5 रुपये प्रमाणे, पुढच्या 150ला 10 रुपये प्रमाणे. सिम्पल मॅथ्स आहे, 7वी 8वीतलं मॅथ्स आहे, 7वी 8वीतलं. बऱ्याचशा बरोबर हे एवढं लॉजिक बिल्ड झालं ना बाश ऑपरेटर्स, मग असं डोक्यात गेलं, मग काहीच टेन्शन नाही. झोपेत पण तुम्ही विसरणार नाही ऑपरेटर्स. म्हणून ठेवला होता मी हा क्वेश्चन. सगळे तेच करतात, फक्त 0.2% मुलं आहे ज्यांना समजलं की ते काय झालं. तुम्हाला पण कसं काय रे, जसं एवढे 10 रुपये प्रमाणे कसं काय लागेल, मारतील ना लोक MSCB वाल्यांना. तुम्ही तसं घरचं पण कॅल्क्युलेट करू शकता, घरचे पण असेच कॅल्क्युलेट होता बिल. त्यांचे एक रेट्स आहे, त्या रेटच्या वरती गेलं तर मग त्या रेट प्रमाणे. नंतर अजून एक कमर्शियलचं, याचं लाईट बिल वेगळं असतं, ह्याचे पण युनिट्स वेगळे असतात. जर बॅकएंड जर तुम्ही असं समजा तुम्ही बॅकएंडवरतीच काम करताय, जर तुम्ही बॅकएंड बघितलं त्या सॉफ्टवेअरचं तर असंच आहे, सिम्पल क्लिअर एज दॅट. बघा, करून बघा. अजून एवढं ते हिंट दिली मी, थोडं तर करा. त्या दिवशी तर कोणालाच समजलं नाही, त्याच्यानंतर कोणी विचारलं पण नाही मला, नॉट इवन ऑनलाईन स्टुडंट्स.
आधे से ज़्यादा लोगों ने तो क्या कहते हैं उसे किया भी नाही सॉल्व वो. अर्ध्या लोकांनी केलं तर मग चुकीचं केलं. म्हणजे केलं असेल तुम्ही बरोबर, बट एक याच्यामध्ये ना लॉजिक वेगळं, कॉमन सेन्स वेगळी. किती लोकांनी चॅट जीपीटी केलं ते? मग ते सर कळणं कसं बरोबर आहे का चुकीचं आहे? हां सगळं सोड, सगळं सोड. कोड लिहून पाहा, कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट करून पहा, बघा सेम येत आहे. काय केलं? हां 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 असं समजत नाही आता कसं. कसं करायचं म्हणजे ते तो काय म्हणलाय आपले जे एचं युनिट म्हणजे स्टार्टिंगचं युनिट आहे ना हां ते हां ते स्टोअर करायचं. हां ते दीडशे राहिले ना त्याचं बी मध्ये स्टोअर करायचं आणि ते खाली ए प्लस बी करायचं. असं करायचं. करून बघा, आन्सर येत असेल तर. मला ते कळत नव्हतं, मला आता कळलं असं. तेच ना, मग तेच तर मी म्हणतोय, ह्याच्यात कॉमन सेन्सची गोष्ट आहे फक्त, बस बाकी काहीच नाही. अजून एक होती, आपण कॉमन सेन्सच्या कुठेतरी आपण लावलं होतं, समजलं नाही तुम्हाला ते. कुठेतरी होतं मला लक्ष, तुमच्या बॅचला होतं की त्या बॅचला होतं. सिम्पल कॉमन सेन्स आहे, कोणीच त्या दिवशी डोकं लावलं नाही. लावून बघा, सांगतोय ऑपरेटर्स एकदम नीट समजून जाईल. ठीक आहे, झालं तुमचं अटेंडन्स, यू कॅन लिव्ह. लिव्ह म्हणजे बाहेर बसा, पाऊस चालू आहे. करायचं असेल करू शकता लेक्चर, काही प्रॉब्लेम नाही. पुढचं काय झालं होतं? त्यांचं डेटा स्ट्रक्चर सुरू झालं.